आगामी पालिका निवडणुकीच्यासाठी महायुतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। विशेषतः महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नगरपालिका म्हणून ओळखली जाणारे नाशिक महानगरपालिका वर भगवा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसलेली आहे। संकटमोचन समजले जाणारे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला अखेर यश आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे ठाकरे गटाचे जे प्रमुख नेते म्हणून ओळखले जायचे सुधीर बडगुजर यांचा आज अखेर पक्षप्रवेश मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये झालेला आहे। विशेष म्हणजे सुधीर बडगुजर यांचा पक्षप्रवेशला यासाठी देखील महत्त्व आहे, कारण की त्यांच्यावर ज्यावेळेस राज्यामध्ये शिंदे सरकार होती त्यावेळेस भाजपच्याच नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दाऊदचा हस्तगत असलेल्या एका हस्तगताशीच कुठेतरी सुधीर बडगुजर यांचा संबंध होता असा आरोप सध्याचे मंत्री नितेश राणे यांनी केला होता आणि त्यामुळे कुठेतरी सुधीर बडगुजर यांचा हा जो आरोप आहे याला आरोपानंतर कुठेतरी भाजपमध्ये ज्यांचा प्रवेश होता त्यामुळे कुठेतरी या प्रवेशाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं होतं आणि त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। मात्र कुठेतरी आता या पक्षप्रवेशाला पुन्हा ठाकरे गटाचे जे नेते आहे संजय राऊत यांनी कुठेतरी पुन्हा एक पक्षप्रवेशानंतर एक ट्विट केलं आणि म्हटलेलं आहे की जे आरोप भाजपने त्यावेळी त्यांच्यावर केले होते आता त्या आरोपाचं का होणार, कारण की हा प्रश्न सातत्यानं भाजपच्या नेत्यांना आणि विविध प्रमुख नेत्यांना हा विचारण्यात येतो वारंवार विचारण्यात येतं, कारण की अनेक आरोप यापूर्वी देखील भाजपच्या नेत्यांनी विविध पक्षातील नेत्यांवर केले होते आणि नंतर काही नेते भाजपमध्ये तर काही नेते शिंदे गटामध्ये प्रवेश केला। काही नेत्यांवर आरोप केल्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले, ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली। मात्र त्या आरोपाचा काय झालं आणि त्यानंतर पक्षप्रवेश केल्यानंतर त्या आरोपाचं काय होते ह्या संदर्भात वारंवार लोकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात होते। मात्र आज सुधीर बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळं नाशिकमध्ये कुठेतरी भाजपला एक पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एक पुन्हा एक चांगली संधी आलेली आहे, कारण की बडगुजर हे नाशिकमधील प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या पक्षप्रवेशाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमले होते आणि शेकडोच्या संख्येने हे कार्यकर्ते आज प्रदेश कार्यालयात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या मोठ्या पक्षप्रवेशानंतर अनेक माजी महापौर अनेक ठाकरे गटाचे मोठे पदाधिकारी या पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यामुळं कुठंतरी आगामी महानगरपालिकेच्या तोंडावरच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा एक खंडार पडल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे। मात्र आता ठाकरे गटाच्या वतीनं ही खंडार कशा प्रकारे भरवण्यात येणार, काय आखणी करण्यात येणार हे देखील पाहतो महत्त्वाचं असणार आहे। मात्र आगामी निवडणुकीच्या पूर्वीच कुठेतरी ठाकरेंना पुन्हा एकदा भाजपच्या वतीने श्रेय देण्यात आलेला आहे, एवढं मात्र याच प्रवेशावरून दिसून येत आहे। मुंबईवरून पुणे मिररसाठी संतोष मोरे, मुंबई।